आपल्यासोबत आहेत राज्यसभेचे खासदार अनिलजी बोंडे. दादा, अनेक काँग्रेसचे किंवा मग विरोधी पक्षातले अनेक पदाधिकारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून राहिले. काय कारण आहे नेमकं? नाही, कारण का हा देशभक्तीचा राष्ट्रप्रेमाचा पक्ष आहे, जनतेसाठी काम करणारा पक्ष आहे, गरीब कल्याणाचा पक्ष आहे. या पक्षाला नेतृत्व प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या रूपात देशामध्ये आहे, देवेंद्रजी फडणवीस यांच्या रूपामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे. जो काही विकास होऊ शकतो तो भारतीय जनता पक्षामध्ये राहूनच होऊ शकतो. संपूर्ण देश परिवर्तित होऊ शकतो, महाराष्ट्र समृद्ध होऊ शकतो, हा जनतेच्या मनात विश्वास आहे. आणि त्याच्यामुळं कार्यकर्त्याला जपणारा पक्ष असल्यामुळं काँग्रेसमध्ये कोणी विचारत नाही, कार्यकर्त्याला कोणीच विचारत नाही. आता एवढे मोठे किती वर्षापासून 14 वर्षापासूनचा खंदा कार्यकर्ता, त्याला जर का तुम्ही चहालाही विचारणार नाही, पाण्यालाही विचारणार नाही, तर तो सोडल ना तुमचं घर. कशाला? ज्याला स्वाभिमान आहे तो काँग्रेस सोडल आणि भारतीय जनता पक्षात येईल. आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षामध्ये येणाऱ्याची संख्या खूप जास्त आहे आणि दिवसेंदिवस वाढत जाईल. काँग्रेसचा मागमूसही दिसणार नाही अशी परिस्थिती. स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या कुठेतरी मैत्रीपूर्ण लढतमध्ये लढल्या जातील असं अनेक उच्च पातळीवर सांगण्यात आलं होतं. परंतु आपण जर कालची न्यूज बघितली तर रत्नागिरी सिंधुदुर्गचे जे आमदार आहेत निलेश राणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या घरी जाऊन एक आपण स्टिंग केलेलं आहे. तिथं तर भाऊभाऊच आहे ना, मैत्रीपूर्ण पेक्षा दाट आहे. त्याच्यामुळे मैत्रीपेक्षा भाऊभाऊ दाट आहे. आणि त्याच्यामुळं तिथे काही कोणी काँग्रेस नाही आहे, शिवसेना आणि भाजप आहे. आणि त्याच्यामुळं हे जे पेल्यातलं वादळ असते ते पेल्यातलं वादळ 2 तारखेनंतर शमून जाईल. स्थानिक नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत काँग्रेसच्या एकूण, त्यांचे जे पती आहेत, जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सध्याचे तालुका अध्यक्ष आहेत, त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की जो पक्ष मस्जिदमध्ये मंदिर बघतो म्हणे तर त्याला मुस्लिम समाज कधी मतदान करू शकत नाही, असं काल परवाचं त्यांचं स्टेटमेंट आहे. तुम्ही यावर काय प्रतिक्रिया? प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी ज्या ज्या विकासाच्या योजना देतात, घरकुल दिलं तर मुसलमानाला दिलं नाही असं झालं का? नळाचं कनेक्शन मुसलमानाला दिलं नाही असं झालं का? आयुष्यमान कार्ड हिंदूसाठी आहे, मुसलमानासाठी नाही असं झालं का? कुठेही विकासाच्या कामात कुठेही भेदभाव केला जात नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, नोकरी लागायची असली, मार्क मिळाली असली, मेडिकलचं ॲडमिशन असेल तर मुसलमान आहे म्हणून मेडिकलची ॲडमिशन दिल्या जात नाही का? भारतामध्ये प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या रूपामध्ये सगळ्यांना समान भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार मिळते. परंतु समजा जर अनेक वर्षापासूनची अस्मिता असली, जे हे मुस्लिम नाही, हे तर भारतातच जन्मलेले आहे, हे तर भारतातच होते, हे यांचं जर रूपांतर झालं, धर्मांतर झालं, पण कोणी चंगेज खान येत असेल, कोणी मोगल येत असेल बाहेरच्या देशातला आणि तो भारतात येत असेल आणि भारतातल्या मूळ प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर तोडत असेल तर ते मस्जिद नव्हती, ते मंदिर होतं. आणि त्याच्यामुळं भारताच्या अस्मिता जपण्याचा आणि या आजही भारतीय जनता पक्षाच्या सोबत मुस्लिम आहेत. कोणते मुस्लिम आहेत? जे मुस्लिम देशावर प्रेम करतात, धर्मावर प्रेम करायला हरकत नाही पण दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही. जे मुस्लिम इथे शांतता, कायदा, संविधान ह्या गोष्टी मानतात ते भारतीय जनता पक्षासोबत आहे. 2026 मध्ये येणाऱ्या पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक जे रोहिंग्या आहेत, बांगलादेशी आहेत, ते पश्चिम बंगाल सोडून जात आहेत. मग बरोबर, चांगलं आहे. नाही तर काय त्या रोहिंग्याला का पुरणाच्या पोळीचं ताट वाढायला पाहिजे ना, आरती करायला पाहिजे का? रोहिंग्या आणि बांगलादेशी पळून जातात आहे तर एवढं चांगलं काम दुसरा कोणी प्रधानमंत्री करू शकते? ते तर प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदीमध्येच ताकद आहे. आणि ते काँग्रेसवाले रडून राहिले, कोण सोडून चालले असं जर करत असेल तर ते काँग्रेसवाले देशद्रोही आहे. धन्यवाद. तर हे होते राज्यसभेचे खासदार अनिलजी बोंडे.